नाही, त्याच्यामध्ये काय आहे, मुख्यतः हैदराबाद गॅजेटरच्या अंमलबजावणीला सध्या न्यायालयामध्ये सध्या प्रक्रिया सुरू आहे. आता आपण आणखीन काही नवीन मुद्दा उपस्थित केला तर त्याच्यात काय कायदेशीर अडचणी काय उपस्थित होऊ शकतात का, म्हणून आता ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन मागवलेलं आहे. तर ॲडव्होकेट जनरलचं जर ओपिनियन जे आलं, मला वाटतं तर आम्ही आता ते त्यांच्यात प्रस्ताव पाठवला आहे विचारार्थ की सातारा गॅजेट असेल किंवा कोल्हापूर गॅजेट असेल या संदर्भात आपण काय कारवाई करण्याबद्दल काय पुढाकार काय केलं पाहिजे शासनानं ते एकदा ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन आलं की कारवाई करू. दोन्ही पक्षाचे नेते सोबत आहेत, शिवसेना आणि आपण शिष्टाईसाठी असं पहिल्यांदा नाही. आणि यापूर्वी कधी उदयदादा अगोदर येऊन जायचे, त्यामुळे मधल्या काळात टीका होत होती, आरोप झालेले होते की एकाच शिवसेना वेगळं येतं, भाजप वेगळं येतं, आज एकत्र आहे. नाही, आम्ही वेगळे कधीच नव्हतो. तो आपण मला वाटतं तो एक थोडा गैरसमज झालेला दिसतोय. एवढंच एक आम्ही संमताने निर्णय केलेले सगळे आतापर्यंत, असं काही वेगळेपणा काय त्याच्यात. सावंत साहेब, वेगळे आलो तरी विचार एक आहे. नाही, वेगळे जरी आम्ही येत असलो तरी विचार शेवटी एकच आहे. मी काय, देसाई साहेब इथं आहेत, आम्ही त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा करतो. पण आम्ही येऊन काहीतरी वेगळं करायचं, भारतीय जनता पार्टीने येऊन काहीतरी वेगळं करायचं याच्यामधला अजिबात उद्देश नाही. आम्ही जरी वेगवेगळे आलो तरी विचार एकच आहे आणि एकाच विचाराने येतो. दादा, उन्हाळ्यामध्ये जी तुमची भेट झाली होती, ज्या उपोषणाच्या वेळेस तुम्ही आलेले होते, त्या दरम्यान झालेल्या चर्चा आणि आता त्यांची जी मागणी आहे यातली काय तफावत नाही, आहे? याबाबत स्वतः विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की ते समितीचे अध्यक्ष आहेत. आम्ही कुठचाही असा मसुदा घेऊन इथे चर्चेला आलेलो नाही. मी असेन, शंभूराज देसाई साहेब असतील किंवा प्रसाद लाड साहेब असतील, आम्ही त्यांच्याशी विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चर्चा करू. आणि खरं तर हाच उद्देश आहे की आंदोलन होऊ नये आणि आंदोलन न होता त्यांचे प्रश्न सुटावे. थँक्यू. चलो. मनोज जरांगेंचा गैरसमज झालाय असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. आज अंतरवाली सराटीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर काही मंत्री हे मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे.